टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बघा, राजन साळवीजी माजी आमदार, आमच्या शिवसेनेचे उपनेते आहेत, आमचे जुने सहकारी आहेत आणि माझे नातेवाईकसुद्धा आहेत. त्यामुळे मला एक आनंद होतो आहे की ते जर आमच्याकडे येत असतील तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत आहे. कधी पक्षप्रवेश आहे साधारण? ते सांगतीलच ना आपल्याला. पक्षप्रवेश करणार आहेत ते, त्याच्यामुळे ते लोक तुमच्या सगळ्या माध्यमांसमोर ते प्रवेश करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये एवढी काय नाराजी की पक्ष सोडून चालले? राजन साळवीजी हे शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या जडणघडणीपासून शिवसेनेमध्ये आहेत. संजय राऊतांसारखे पगार चालू झाला संपादकीय म्हणून शिवसेनेत आलेले नाही आहेत. त्यांना पक्षाची भूमिका, हिंदुत्व या सर्वातून शिवसेनेकरता त्यांनी लाठाकाठ्या खाल्लेल्या आहेत आणि एक सहानुभूती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर ती मंडळी राहिली होती. परंतु आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की केवळ खुर्चीकरता बाळासाहेबांचं तत्त्व, बाळासाहेबांचं हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे आणि त्यामुळे यांच्या मागे जनाधार राहिलेला नाही आहे. आणि जो लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो, जो नेता असतो, त्यांच्यासमोर जो लोकच नसतील, शिवसैनिक नसतील तर तिकडे कशा करता राहतील? आणि शिंदेसाहेबांचं जे नेतृत्व आहे, शिवसैनिकाच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व आहे. जरी पराभव झाला तरीसुद्धा त्यांना ते सोडून देणार नाहीत, तर त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार. राजन साळवी साहेबांनी अनुभव घेतला आहे. मुंबईचे काही स्वतःला तथाकथित नेते समजणारी मंडळी ग्रामीण भागात काम करणाऱ्या मंडळींना कशा पद्धतीने त्रास देत आहेत हे राजन साळवी साहेब अनुभवत आहेत. त्यामुळे राजन साळवी साहेब कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडत असतील. हे बघा, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी नागरिकांना देणं हे सरकारचं काम असतं. या गोष्टींपासून लोकांना वंचित ठेवू नये. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना या सर्व गोष्टी पुरवणं सरकार ते काम करत आहे. काही ठिकाणी जर त्याचा गैरफायदा घेतला जात असेल तर सरकार चौकशी करेल. सरकारची एक भूमिका असते, त्याकरता लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं आणि लोक ज्या पद्धतीने सांगतील, लोकांना जे पाहिजे ते देणं सरकारचं काम असतं. ठीक आहे, कोर्टाने त्यांची भूमिका सांगितलेली आहे, परंतु हा काही निर्णय नाही दिलेला आहे आणि सरकार सरकारच्या भूमिकेप्रमाणे वागतं. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींकरता ज्या ज्या गोष्टींची मदत लागेल ती देणं सरकारचं काम आहे, ते सरकार करत असतं. योजना गरजू लोकांसाठी असतात. लाडकी बहीण योजना ही सरसकट तुम्ही आणली. ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी योजना अपेक्षित आहे. सरकारचा पैसा हा म्हणजे जनतेचा पैसा असतो, तो गरजू लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. त्याचा वापर राजकीय पक्ष निवडणुकांसाठी करतात. बेघर लोक आहेत, त्यांच्या शेल्टरसाठी वापर करावा, या संदर्भात ही सुनावणी होती. याबद्दल तुमचं मत? गरजू लोकांकरताच ही योजना आहे. गरजू लोकां त्याचा फायदा घेत आहेत. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जर काही गोष्टी घडल्या असतील तर ती रद्दही करतोय ना आम्ही. त्यांचं ज्यांनी 4 व्हीलर आहे त्यांनी फॉर्म भरला लाडकी बहीण योजनाचा, आम्ही म्हणतोय का की तो त्यांना पण द्या? आम्ही म्हणतोय त्याच्यावरती कारवाई करा. या उलट विरोधक, स्वतःला तत्त्वज्ञानी आणि समाजवादी म्हणणारी लोक त्यावर टीका करतायत. सरकारने दिलेले पैसे आता परत घेत आहेत. कोणाचे पैसे परत घेतोय आम्ही? की ज्यांनी यामध्ये चुकीच्या पद्धतीने माहिती दिली, जरी त्यांची परिस्थिती आहे तरीसुद्धा त्या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्यावर कारवाई करतोय. दोन्ही बाजूनी बोलताय दुतोंडी सापासारखं. त्यामुळे सरकार सरकारची भूमिका बजावत असते. सरकारचा निवडून आलेला पक्षांचा एक अजेंडा असतो आणि तो अजेंडा त्या ठिकाणी राबवला जातो. राजन साळवीच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर सुरू झालं का? ऑपरेशन टायगर? टायगर कोण? टायगर नाही आहेत ते. वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा, अशी पद्धत आहे. एकनाथ शिंदेसाहेब वाघ आहेत. काल महादजी शिंदे पुरस्कार, पराक्रमी योद्धा, पराक्रमी मराठा योद्धा, दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा त्यांनी स्वतःचं नाव राखून ठेवलं, असा त्यांना पुरस्कार दिलेला आहे. ते काही वाघ बिग नाही आहे. त्यांच्या समवेत कोण काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. जो शिवसैनिक आहे तो
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येतोय. सहानुभूती घेऊन रडून काही माणसं बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. माणसांच्या लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व केवळ खुर्ची करता यांनी सोडलेलं आहे. त्यामुळे शिवसैनिक समवेत नाही आहे, सोबत नाही आहे. त्यामुळे नेता शिवसैनिकांच्या सोबत जातो आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत येत आहेत. उरलेले सर्व शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या विचारांना मांडतात ते सर्वजण एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणार. म्हणून वाघ एकाला राजा, बाकी खेळ माकडांचा. शरद पवार आणि संजय राऊत या दोघांनी मिळून महाविकास आघाडी तयार केलेली होती. आता संजय राऊतांनी मोर्चा वळवला शरद पवारांच्याकडे. BMCच्या निवडणुका किंवा इतर निवडणुका स्वबळावर लढायचे संकेत ठाकरेंनी दिलेले होते. संजय राऊत महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची ही तयारी करतायत असं वाटतं का तुम्हाला? मराठी शब्द एक आहे दीड शहाणा. जो अधिक असतो त्याला दीड शहाणा म्हणतात. संजय राऊतांची ही परिस्थिती आहे. ते पवार साहेबांना सल्ले देत आहेत. म्हणजे ज्या शरद पवारांनी शेकडो इलेक्शन लढली, जिल्हा परिषद पंचायत समितीपासून आमदारकी खासदारकी ते क्रिकेट असोसिएशनपासून सर्व आघाड्या त्यांनी सांभाळल्या, त्याला सल्ला देण्याचं काम हे दीडशहाणे करतायत. त्यामुळे त्यांनी त्यांची योग्यता तपासावी की जो माणूस सोसायटीच्या सेक्रेटरीचं निवडणूकसुद्धा लढून आलेला नाही आहे, ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणीसुद्धा शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाही आहेत, ते शरद पवारांना सल्ला देत आहेत. त्याच्यामुळे पण या सल्ल्याबरोबर मराठी साहित्य संमेलन म्हणजे दलालांचा मेळा आहे असं म्हटलंय. बघा, साहित्यिकांना आपण सरस्वती पुत्र म्हणतो. यांना अधिकार कुणी दिला हो? एवढी मोठी डेअरिंग येते कुठून? साहित्यिकांना तुमच्या राजकारणासाठी साहित्यिकांना शिव्या, शाप आणि लाखोली वाहताय. स्वतःला तुम्ही समजता काय? आपली योग्यता काय आहे? त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतःची योग्यता तपासावी, पडताळून पाहावी. नाहीतर मी नेहमी म्हणतो की त्यांच्यावरती मानसिक आजार झालेला आहे, त्यांचा जो पराभव झालेला आहे त्यामुळे ते खचून गेलेले आहेत आणि ती ही रडारड जी त्यांची सुरू आहे त्यामुळे आहे. पण मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की साहित्यिकांवरती टीका करू नका, आपली योग्यता तेवढी नाही आहे. ठाकरे पवार वादामुळे महाविकास आघाडी फुटीच्या मार्गावर आहे असं वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडी राहिले कुठे? आपण पाहताय दिल्लीमध्ये काय चाललंय ते. दिल्लीमध्ये ज्यांच्यासोबत काँग्रेस जाते त्यांना काँग्रेस संपवते. तशाच पद्धतीने आपला त्यांनी संपवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची उद्धव ठाकरे ऑलरेडी संपले होते, पण त्यांच्यामुळे पवारसाहेबांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा इटलीला पाठवण्याचं दिल्लीतील जनतेने ठरवलेलं आहे. जनाधार त्यांच्या मागे नाही आहे. या दिल्लीमध्ये बसून आत्तापर्यंत काँग्रेसने सत्ता उपभोगली आणि त्या काँग्रेसच्या गांधी परिवाराच्या जीवावर राहुल गांधी यांनी सत्ता उपभोगली, परंतु दिल्लीतील जनतेने त्यांना भोपळा पण फोडून दिला नाही. याचा अर्थ आता त्यांना हद्दपार करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे ते राहुल गांधी इटलीला जाणार आहेत आणि त्यामुळे यांची अवस्था तर उद्धव ठाकरे यांची अवस्था काय झालेली ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेली. सर, जसं तुम्ही महाविकास आघाडीवर बोलता, पण महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस आहे. क्षीरसागर विरुद्ध मुश्रीफवाद, सत्तार विरुद्ध शिरसाट, यावरती काय उपाय आहे? नाही, असं काय नाही आहे. बघा, एक घर असलं की वेगवेगळे विचार वेगवेगळ्या लोकांचे असतात, परंतु घर म्हणून सगळे एकत्र असतात. तसा तो प्रकार आहे. असला तर मला वाटत नाही. महायुती अतिशय परफेक्ट चाललेली आहे. गेली 2.5 वर्ष परफेक्ट चालली, पुढची 5 वर्षसुद्धा चालणार. आदित्य ठाकरे आज दौऱ्यावर येत आहेत. कशासाठी येत असेल? संजय राऊतांना विचारा. बहुतेक राहुल गांधी यांना भेटण्याकरता येत असतील, त्यांचे अश्रू पुसण्याकरता येतील. समदुःखी आहेत, त्यामुळे त्यांनी भेटणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.